शिवाजी महाराजांच्या 196व्या जयंतीच्या तुम्हा सर्व भारतीयांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे मिनिटाचे तासाचे किंवा एका दिवसात मानणारा विषयाचे नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज सांगत असताना शिवाजी बालशिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग माझ्या सांगले आहेत. या सर्वांपेक्षाही वेगळे शिवाजी महाराज एक आदर्श महत्वाच्या नेतृत्वात निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज. महिलांसंदर्भात त्यांच्या भूमिका, त्यांचे धोरण आणि माझ्यासमोर सर्वात जास्त महिला बसल्या असल्या कारणाने मी ते शिवाजी महाराज मानण्याचा प्रयत्न करतो. बँगलोरला शहाजीराजे चाकरीवर असताना शिवाजी महाराज 9 वर्षाचे झाले आणि महासाहेबांना एक पत्र येतं की जिजाऊ तुम्हाला आणि शिवाजींना बरेच वर्ष झाला मी पाहिलं नाही. मला तुमची आणि त्यांची खूप आठवण येते आणि बाल शिवाजीला घेऊन बँगलोरला जावं. महासाहेब पुण्यावरून बँगलोरला जातात. दिवस मावळतो, संध्याकाळची वेळ होते. अर्धा एक तास झाला शिवाजी महाराज कुठं दिसत नाही. महासाहेब आणि तिथे असलेले सैनिक सर्वजण शिवाजीला शोधत असतात. शिवाजी गेले कुठं म्हणून पूर्ण महार केला जातो, पूर्ण किल्ल्याला बघितला जातो आणि शिवाजी महाराज कुठं सापडत नाही. एक सैनिक पुढे धावत येतो. महासाहेब शिवाजी सापडले आणि ते रंगमालामध्ये नृत्य बघत आहे. महाज जाऊन आपल्या रूममधून निघतात, तर रंगीण महाराज जातात आणि सर्वांसमक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात की शिवाजी आज आयुष्यात मी पहिली वेळेस चूक केली. ती आयुष्यात पुन्हा केव्हाही होणार नाही. काळजी घेतली. तुमचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमी, या भारताच्या भूमी बायांना नाचवण्यासाठी नाही तर त्यांना वाचवण्यासाठी झालेला आहे. असा संस्कार ज्या मातेने दिला, 9 वर्षाच्या बालशिवाजीला कळालं होतं की आपल्याला पहिल्यांदा नाचवायचे नाही तर वाचवायचे आहे. आणि म्हणून बालकांना मित्रांनो तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सर्व किल्ल्यांचा तुम्ही अभ्यास केला तर भारताने गोष्ट तुमच्याजवळ सोडायचं महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावर रंगीत महाल नाही. सर्व राजांच्या राजपालामध्ये रंगीन महाल असतो, पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर रंगीन महाल नाही. एवढंच नाही, वयाच्या 16व्या वर्षी राजेगावच्या पाटलाने एका मुलीला प्रश्न केलं. त्या मुलीची इज्जत केली असं तिला वाटतं, तिला विहिरीत घेऊन जीव दिला. जिजामातेला म्हणते आणि मग जिजामाता म्हणला शिवाजीराजे तुमच्या मुलीला असलेली तलवारीच्या शोधूची वस्तू आहे का? त्या राजागावच्या पाटलाने एका मुलीला पाठवलं. तुमच्या राज्याचा काही सुरक्षित नसेल तर तुमचं स्वराज्य कशासाठी हवं आहे? आणि शिवाजी महाराजांचा तो दुसरा शिवाजी महाराजांच्या पाटलाला बोलून घेतात. कोपरापासून 2 हात आणि गुडघ्यापासून 2 पाय काढून टाकतात. महाराजांनी जर ठरवलं असतं तर त्याला घर किल्ल्यावर फेकून मारून टाकला असता. पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली त्याचा जीव घेत नसता. शिवाजी महाराजांनी नाही, कारण शिवाजी महाराजांना हे दाखवायचं होतं की माझ्या चोराच्या मध्ये जर एखाद्या परिस्थितीचा अपमान, तिचा विनयभंग किंवा तिच्यावर बलात्कार होत असेल तर त्याची काय शिक्षा होऊ शकते
तिसरा प्रसंग शाहिस्ते खानावर जेव्हा महाराजांनी स्वारी केली, शाहिस्ते खानाचे हातात बोट छाटले, शाहिस्ते खान वाचण्यासाठी महिलांच्या जनांखाने घुसला, पण शाहिस्ते खानाला हे माहीत होतं की छत्रपती शिवाजी महाराज कधीही महिलांच्या जनांखान्यावर हल्ला करत नाही, कधीही महिलांना ते मारत नाही. तो लपून बसतो. शिवाजी महाराजांच्या सैनिकांना पोहोचतात. मारण्याच्या प्रयत्नावर शिवाजी महाराजांचा हत्तीरावाचा सैनिक होतो की महाराजांनी सांगितलंय मुघल समोर आला तर मुघलाची मान कापतो, पण मुघलाची महिला त्यांच्या शेवटी ताबे करून तिच्या पुढे वाचू. हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या अब मेरे बच्चे की इज्जत का कोई है नहीं. शांतपणे बोट छाटले, रक्ताचे थेंब पडताय, रक्ताचे धारा होताय. त्याच्यातही शाहिस्ते म्हणतो बाजी, अगर शिवाजी महाराज ने अगर बच्ची को ले गया है तो तुम समझ लो यहाँ से कोई ज्यादा हिम्मत नहीं उतर है. काय विश्वास है माझ्या महाराजांबद्दल? अरे आज दुनियाने ज्या परिस्थितीत वावरत आहोत, 9 महिन्याची लेकरं असेल, 2 वर्षाची मुली असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, आज कुठली महिला कशी सुरक्षित नाही. हा विचार करण्याचा प्रश्न आपण मनात निर्माण केला पाहिजे. ते माझ्या शिक्षण निर्माण शिवाजीला तुम्हाला आम्हाला निर्माण करायचे असते तर महिला शिक्षिकेला जिजाऊ व्हावा लागणार आहे आणि पुरुष शिक्षकांना शहाजी व्हावा लागणार आहे. आमच्यामध्ये महाराज निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेल्या शिकवणीचा, संस्काराचा भाग आमच्या शिक्षणातून, आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून निर्माण होणार नाही. तोपर्यंत आमच्या समोर बसलेले मुलं शिवाजी होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मला काही शिवाजी महाराज शिकवत असताना, वर्गात काही उदाहरण देत असताना शिवाजी महाराज महिलांसाठीचे किती सुरक्षित कवच होतं हे मान्य प्रामुख्याने आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचं चौथा प्रसंग कल्याणच्या सुभेदारासोबत जेव्हा युद्ध झालं, कल्याणच्या सुभेदाराची सूर सगळ्या सैनिकांना आणले उचलून आणि ते महाराजांसमोर ठेवले. जेव्हा महाराज चिंतात अरे तुम्ही काय केलं म्हणतात आणि त्या महिलेला म्हणून महाराज म्हणतात तुम्ही किती सुंदर आहात, आमची माता इतकी सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. एका परिस्थितीला मातेचा दर्जा देणारा राजा मला वाटतं भारतात अजूनही खैरा नसावा. भारताचा जेव्हा इतिहास पाहिला जातो तेव्हा शिकण्यासारख्या विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांवर 100 मार्काचा पेपर निघतो आणि आमच्याकडची परिस्थिती काय याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. महिलांसंदर्भात ज्या ज्या योजना महाराजांनी उलटल्या होत्या, आज आणखी योजना आहे ना सरकार मान्य करतात, पण महाराजांच्या काळात योजना होती कर किल्ल्याच्या संरक्षणासाठी किंवा युद्धात गेलेल्या सैनिकाची जर पत्नी बनून पडली तर तिचं जीवन परत जिवंत असेपर्यंत तिचा सर्व खर्च महाराजांच्या व्हायचा. हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून आता जसं बोलताना बोललं चंद्रपूर लावला, दाढी वाढवली म्हणजे मावळा होत नाही. महाराष्ट्राच्या या पोरांवर तुम्ही मावळ का कावळा आपण तुम्हाला निर्माण होतो. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, एखादी बहीण सुरक्षित ठेवायची असेल, एखादी आई सुरक्षित ठेवायची असेल, आपल्याला जर आपल्या आईला आपल्या वाटत जर अभिमान दिसवायचा असेल तर कुठलीही कृती करण्याबरोबर एक वेळेस विचार करा की ही जर कृती मी केली, इथं जर माझी आई उपस्थित असती तर माझ्या आईला तो अपमान वाटला असता, तो अभिमान वाटला असता. ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मुलांनो तुम्हाला तुमचं मिळेल तेव्हा कुठलीही कृती करण्याबरोबर तुम्ही 10 विचार करा आणि तुम्हाला विनंती करायची. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणून चालणार नाही तर त्यांनी केलेले संस्कार तुम्हाला जपत. आणि म्हणून वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून शिवाजी महाराज वाचायला शिका. मग जसं म्हणतात शिवाजी महाराज